पुढचा प्रश्न आहे साहिल अवचरचा. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. डिझाईन साईज कन्फ्युजन, म्हणजे डिझाईनची साईज कशी घ्यायची याचं कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. तर याचं काय आहे की तुम्हाला क्लायंट सोबत एकतर नीट बोलून घ्यायचंय. क्लायंटकडून जेव्हा साईज घेतो ना, हाईट आणि विड्थ, तेव्हा काय असतं, क्लायंट व्हॉट्सअपवरती सांगतो 4x6, तर त्याच्या डोक्यात 4x6 म्हणजे कदाचित हाईट असेल आणि मग विड्थ असेल. पण आपल्या फोटोशॉपमध्ये किंवा आपल्या एक थिअरीमध्ये असं असतं की सगळ्यात आधी तुम्ही विड्थ असते, नंतर हाईट असते. त्याचं लॉजिक पण मी आता तुम्हाला सांगतो. ह्याच्यावरती मी आधी रील पण बनवली, ज्यांनी बघितली असेल त्यांच्या लक्षात येईल. काय असतं, जेव्हा कधी आपण फोटोशॉपमध्ये साईज टाकतो तेव्हा विड्थ आधी विचारलं जातं आणि मग नंतर हाईट विचारली जाते. याच्या पाठी लॉजिक असं आहे की आपण शाळेत शिकलेलो आहे. आपण जर ग्राफ शिकलेलो असतो त्यात तुम्ही बघितलं असेल, खालची जी लाईन असते आणि वरची एक लाईन असते, एक्स ऍक्सेस आणि वाय ऍक्सेस. तर खालची जी एक्स ऍक्सेस असते आणि वरची जी वाय ऍक्सेस असते त्याच्यात एक्स आधी येतो. अल्फाबेट्समध्ये बघा XYZ आपण असं म्हणतो, तसंच एक्स आधी येतो आणि मग नंतर वाय येतो. हे लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवू शकता, ए आणि बी किंवा एक्स आणि वाय. तसंच एक्स आधी येतो आणि मग नंतर वाय येतो. तसंच हे आधी विड्थ असते आणि मग नंतर हाईट असते. प्लस त्याच्यानंतर जर तुम्ही बॅनर बनवत असेल तर फुटात हाईट घ्या, फूट किंवा इंच मध्ये. आणि जर डिझाईन डिजिटल साठी असेल, सोशल मीडिया असेल किंवा स्क्रीन साठी असेल तर ते पिक्सेल्स मध्ये असते, तर ते पिक्सेल मध्ये साईज घ्या. किंवा बनवताना जे आपण फोटोशॉप मध्ये बनवतो तेव्हा तिथे साईडला दिलेलं असतं, तर ते युनिट सिलेक्ट करत असताना तिथे गडबड नाही करायची. आता जेव्हा तुम्ही समजा साईज टाकता 1080 म्हणजे स्क्वेअर साईज नॉर्मल जी असते ती, पण तिथे जर तुम्ही पिक्सलच्या जागी इंच चुकून सिलेक्ट केलं आणि क्रिएट केलं तर तुमची साईज खूप मोठी बनेल आणि तिथे तुमचा फोटोशॉप कदाचित हँग होऊ शकतो. तर अशा वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जेव्हा तुम्ही 1080 असं टाकताय तेव्हा इथे बाजूला पिक्सेल्सच सिलेक्ट केलंय की नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे.